की बौद्धांचं श्रद्धास्थान बुद्धगया हे महंतांनी ताब्यात घेतलेलं आहे। मग आमचं बौद्धांचं धर्मस्थान का हिंदूंनी ताब्यात घ्यावं? तर त्यांनी प्रामाणिकपणे ते बौद्ध श्रद्धास्थान बौद्धांच्या हवाले करावं आणि त्यांची जर श्रद्धा असेल बौद्धाची पूजा करायची तर त्यांनी रोज येऊन पूजा करावी। पूजा करायला आमचं काही म्हणणं नाही। बुद्धांनी तर सगळ्यांना स्वातंत्र्य दिलं। भगवान बुद्धांनी अगदी ब्राह्मणापासून पहिले तर शिष्य बुद्धांचे ब्राह्मणच आहेत। ब्राह्मणांनीच बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। वप्प, बद्य, महानाम, कौंडिन्य, अश्वजी इथे ब्राह्मण होते। मग ते मुक्त झालेत, पण हे जे ब्राह्मण आहेत हे मुक्तीसाठी नाही बुद्ध विहार ताब्यात ठेवत, तर हे फक्त खाण्यासाठी, पैसे खाण्यासाठी बुद्ध विहार कंट्रोल करू लागलेत। आणि एवढ्यासाठी आम्ही विदेशी लोकांकडे ही गोष्ट लक्षात आणून दिली की या लोकांनी संपूर्ण फंड खाऊन फस्त केलेला आहे। तर जो बुद्ध विहार हे बुद्धांच्या ताब्यात असेल तर त्या बुद्ध विहाराचं डेव्हलपमेंट, त्या बुद्ध विहारामध्ये भिक्षू संघ राहू शकतील। आता सध्या भिक्खू संघाचं तिथं काही अस्तित्व ठेवलं नाही। भिक्खू संघाला समूळ नष्ट केलेलं आहे। त्यांनी त्यांचेच आरएसएसच्या लोकांना चिवर देऊन वंदना बोलायला सांगतात, त्यांना वंदना येत नाही, कुठं चुकीची वंदना बोलतात। तर ह्या सगळ्या घटना एकंदरीत लक्षात घेऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर बौद्ध संपूर्ण भारतातल्या बौद्धांनी ठरवलेलं आहे की हे बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। मग त्यासाठी आम्हाला जी कुर्बानी करायची असेल ती कुर्बानी देण्याची आम्ही संपूर्ण मनापासून तयारी केलेली आहे। त्यासाठी आजचं हे चर्चासत्र आहे। धन्यवाद। काय ठरलं आज असं ठरलं की जास्तीत जास्त संपूर्ण प्रदेशांमध्ये, संपूर्ण स्टेटमध्ये जाऊन प्रचार आणि प्रसार करावा आणि भारताच्या पंतप्रधानांना हे ठासून सांगावं की ही भूमी गेल्या अनेक वर्षापासून, नेहरू पासून या भूमीचा प्रश्न पेंडाळत पडलेला आहे, रिंगाळत पडलेला आहे। तर आजच्या पंतप्रधान जर सुज्ञ असतील, समजदार असतील, शहाणे असतील, जर त्यांना धम्माचं ज्ञान असेल तर त्यांनी ताबडतोब हे बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्यात यावं असं पंतप्रधानांना सुरुवातीला आम्ही सांगू। आणि नाही ऐकलं तर मग शेवटी आम्ही आमरण उपोषण आणि खूप भिक्षू लोक तिथं आपलं देहदान करतील आणि ते पंतप्रधानाच्या नावाने असेल, त्याला जबाबदार पंतप्रधान असेल। कारण या देशाच्या पंतप्रधानाला सगळी गोष्ट माहित आहे की हे बौद्धांचं विहार आहे आणि आम्ही महंतांनी त्यावर अतिक्रमण केलं आहे, ही गोष्ट त्याला माहित आहे। आणि हे माहित असल्यानंतर जर पंतप्रधान मुंग गप बसत असेल तर मात्र आम्ही संपूर्ण जगामध्ये हे त्यांचं खापर फोडणार आहोत। 12 तारीख जाहीर केले। 12 फेब्रुवारी हो आमरण उपोषण आहे। महाबोधी महाविहारासमोर तमाम भिक्खू संघ आमरण उपोषण करेल। किती लोक भिक्षू मारतील याची काही सीमा नसेल, पण ते मरत राहतील, लोक बसत राहतील, अशा प्रकारचे हे आमरण उपोषण चालू राहणार आहे। धन्यवाद। जय भीम सभी को। विशेष करके आज ये ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम और भारत के तमाम बौद्ध संगठन का एक नेशनल मीटिंग चल रही है औरंगाबाद। यहाँ पर महाथेरो विष्णुनंद भंते का महाविहार के जो हॉल में ये यूनिवर्सिटी जो है, यूनिवर्सिटी डॉक्टर अंबेडकर यूनिवर्सिटी के प्रांगण के यहाँ पर, तो विशेष करके भारत के तमाम राज्य से हमारे धम्ममित्र भांते लोग आए हैं। ये जो सभा हो रही है ये कंटिन्यू हमारी ये सभा चल रही है। पिछली सभा हुई थी बोधगया में 27 नवंबर को। उस 27 नवंबर का जो मैंडेट, मीटिंग का मैंडेट का आधार पर ये मीटिंग हो रही है, क्योंकि आप सभी को ज्ञान है कि जो आंदोलन हम लोग कर रहे हैं महाबोधि महाविहार बौद्धों की सबसे पवित्र तीर्थ स्थल, वहाँ पर जो कमिटी है पूरी 9 में से 9 मेंबर कमिटी में बुद्धिस्ट नहीं है, 4 अन्य धर्म के हैं, हिंदू है और 4 बौद्ध है, और जो चेयरमैन है डीएम वो भी हिंदू है। तो जो कानून है बीटी एक्ट 1949, बोध गया टेम्पल एक्ट 1949, उस कानून के आधार में ये लिखा गया है जो हम मानते हैं वो असंवैधानिक है। क्योंकि बाबा भीमराव अंबेडकर ने जो संविधान लिखी है उस संविधान को जो इम्प्लीमेंटेशन हुआ है वो 26 नवंबर 1950 में हुई है। और आर्टिकल 13 क्लियरली लिखता है कि जो भी कानून 1950 26 जनवरी 1950 के आगे का कानून है पूरी तरह से वॉइड है। तो वो कानून में क्यों चली आ रही है? और एक ये है। दूसरी बात, आज आप देख रहे इतने भिक्खु लोग हैं अंदर में, ये जो हम लोग सभा कर रहे हैं, आज प्रत्येक धर्मस्थल हिंदुओं की हो
या मुसलमानों की हो या क्रिश्चियनों की हो या सिखों की हो, वही धर्म के लोग ही संचालन कमेटी में रहते हैं। कोई भी बिहार, मंदिर, मस्जिद, गिरजाघर हो, लेकिन हमारे सबसे पवित्र तीर्थ स्थल महाबोधि में अन्य धर्म क्यों? तो हम चाहते हैं कि पूर्ण रूप से बौद्ध हो। तो एक समन्वय समिति बन रही है आज भिक्षुओं की, पूरे भारत से एक समन्वय समिति बनेगी। और ये जो 12 फरवरी से अनिश्चितकालीन भूख हड़ताल कर रहे हैं महाबोधि महाविहार बोधगया में हम लोग कर रहे हैं, तो इसी का एक आज सभा हो रही है। इसकी तैयारी के लिए अपने अपने विचार रख रहे हैं। तो सभी महाराष्ट्र के, औरंगाबाद के सभी हमारे धम्म मित्रों से यही अनुरोध है, 12 फरवरी को आप लोग निश्चय बोधगया में आइए। और ये हमारी लड़ाई है, हमको लड़ना होगा, क्योंकि आज यही बात अन्य धर्म को होते तो वो धर्म एकदम लग जाते, तो हम बौद्ध चुप क्यों रहेंगे? इसके लिए हम लोग ये 2 साल से ये आंदोलन चल रहे हैं। आज हमारे साथ में भंते जन बहुत आए हुए हैं, डॉक्टर बिलास खरा जी औरंगाबाद के हैं, उनके बात रख सकते हैं। तो ये मीटिंग का मेन तात्पर्य यही है और सबसे आह्वान करने के लिए हम लोग आए हैं। बिलास खरा जी कुछ बोल सकते? मीटिंग जारी रहेगी जी, 2 दिन की मीटिंग होगी और 2 दिन मीटिंग, या कल हम लोग का कंक्लूजन होगा, कल रिजोल्यूशन बोली जाएगी। इसके बाद में देश में और मीटिंग होने वाली थी इसके 12 फरवरी वो तो वही रहेगी। 12 फरवरी को हमारे बोधगया में महाबोधि महावीर में एक अनिश्चितकालीन हम लोग भूख हड़ताल कर रहे हैं। फोरम का नेशनल जनरल सेक्रेटरी हूँ। परिसरामध्ये उभे आहो, इथे प्राचीन बौद्ध लेणे आहे। आज या जिल्ह्याचं नाव संभाजीनगर जरी झालं असलं, त्या लेण्या कोणी बनवल्या, त्याचे संस्थापक कोण होते, याबद्दलची ऐतिहासिक नोंद कान्हेरी बौद्ध गुफेमध्ये आहे। प्राचीन काळामध्ये या भागाला राजतडक असं म्हटलं जात असं। या लेण्यांचा उल्लेख आहे की राजतडक इथे लेण्या बनवलेल्या आहेत। तर इतिहासकारांचं आता मत राजतडक म्हणजे हे औरंगाबादच्या लेण्या। त्या पवित्र भूमीमध्ये आम्ही गोळा झालेलो आहोत। अजेंडा हा आहे, मुद्दा हा आहे की महाबोधी महाविहार बौद्ध धर्मांच्या विरोधी लोकांच्या ताब्यात काय? बौद्ध धर्माचे विरोधी लोक कोण आहेत? ब्राह्मण लोक आहेत। कायद्यामध्ये लिहिलं हिंदू सदस्य राहतील, हिंदूचा अध्यक्ष राहील, परंतु जो महंत आहे तो काही हिंदू नाही आहे, तो ब्राह्मण आहे। आणि ब्राह्मण लोक हिंदू या नावाखाली लपलेले आहेत। हिंदू नावाचा धर्म जगामध्ये अस्तित्वात नाहीये। स्वामी दयानंद सरस्वती याने सत्यार्थ प्रकाश मध्ये लिहिलेलं आहे की हिंदू ही गाली आहे। हिंदूचा अर्थ गुलाम, काळा, चोर, डाकू असं सांगितलेलं आहे। तर बहुजन समाज हा मुळात बुद्धिस्ट आहे आणि त्यांना मूर्ख बनवण्यासाठी हिंदू शब्दाचं आवरण केलं जात आहे। म्हणून हिंदूंच्या ताब्यातून महाविहार मुक्त नाही करायचं, ब्राह्मणाच्या ताब्यातून हे महाविहार मुक्त करायचं आहे। आणि त्यासाठी येत्या 12 फेब्रुवारीला अनिश्चित काळासाठी आमरण अनशन करणार आहे। देशभरातील भिक्खू त्यामध्ये येणार आहे, उपासक येणार आहेत आणि विविध संघटना, धार्मिक संघटना, सामाजिक संघटना यामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदविणार आहे। आज इथे चिंतन बैठक झाली 2 दिवसीय, काही रिझोल्यूशन पास होणार आहे आणि सर्व लोक चलो बोध गया महाबोधी महाविहार यासाठी आंदोलन होणार आहे। यामध्ये केवळ महाराष्ट्रातले लोक सहभागी असणार नाहीये, तर संपूर्ण देशातून या आंदोलनामध्ये लोक सहभागी असणार आहे। कारण हा देश बुद्धाचा आहे, हा देश सम्राट अशोकाचा आहे आणि या देशामध्ये बुद्ध धर्माची चळवळ आता या आंदोलनामुळे देशव्यापी फोफवणार आहे। धन्यवाद। तर याच्यानंतर जर काही निर्णय झाला नाही तर पुढची भूमिका काय राहणार आहे? पुढची भूमिका ही असणार आहे की जवळपास 2-2.5 लाख लोकांचा मोर्चा आम्ही त्या महनच्या कोठीवर घेऊन जाणार आहोत। ज्या महनच्या कोठीमध्ये बुद्धाच्या प्राचीन मूर्त्या, बौद्धकालीन शिलालेख भिंतीमध्ये दाबून टाकलेले आहे। एक गोष्ट समजून घ्या, महाबोधी महाविहार वर इंटरनॅशनल कायदा लागू आहे, कारण तो वर्ल्ड हेरिटेज मध्ये सहभागी आहे। आणि यांनी जो ऍक्ट बनवला आहे तो महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949, आता इंटरनॅशनल हेरिटेज ऍक्टला सायबरटेज करतो महाबोधी महाविहार टेम्पल ऍक्ट 1949। किती विसंगत गोष्ट आहे। त्याचा तो मेंबर आहे, त्याचा तो प्रमुख आहे आणि तो बौद्धांच्या जमिनीवर, बुद्धाच्या मूर्त्यावर कब्जा करून आहे, बुद्धाच्या जमिनीवर कब्जा करून आहे। ही किती कॉन्ट्रडिक्शन आहे। म्हणून जगातले लोक चिंतित आहे की भारतातले लोक मृत झाले काय, भारतातले लोक यावर आवाज का उचलत नाही।
तर आम्ही जिवंत आहोत. जगाच्या लोकांना आम्हाला सांगायचं आम्ही जिवंत आहोत आणि जिवंत असल्याचा आम्हाला पुरावा दाखवावा लागणार आहे. कुठे गेले या देशामध्ये हिंदू मुसलमानची चर्चा होते, कुठे गेले सम्राट अशोकाचे बनवलेले 84,000 बुद्ध विहार? केवळ एका राजाची गिनती करतोय आम्ही. गुप्त राजे अलग आहे, सातवाहन राजे अलग आहे, वाकाटक राजे अलग आहे, 12व्या शतकातले गोविंदचंद्र कुमारदेवी अलग आहे. तर हे कुठे गेले? त्याचा शोध करण्यासाठी ही लढाई आहे आणि याला जागतिक समर्थन मिळेल जर जगातल्या लोकांचं लक्ष या अजेंड्यावर आकर्षित झालं तर हे देशामध्ये लोकशाही असेल. अन्यथा हे लोकशाहीच्या नावाखाली ब्राह्मणशाही पुनर्जीवित होत आहे. या निमित्त गव्हर्नर म्हणते शिव मंदिर आहे. किती दुःखद गोष्ट आहे. आर्लेकर नावाचा गव्हर्नर आहे बिहार राज्याचा, तो RSSचा वर्कर आहे गोव्याचा. RSSच्याच लोकांना गव्हर्नर बनवलेला आहे. कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट लोकांना गव्हर्नर नाही बनवलंय. ज्यांनी दंगली केल्यात, ज्यांनी भांडणं लावलेत त्यांना गव्हर्नर बनवलेला आहे. आणि त्याच्यासोबत जो व्यक्ती गेला तो कोण आहे? इंद्रेश कुमार, ज्याच्यावर 22 ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट केल्याचे आरोप आहे. ते लोक एका मंचावर होते आणि त्याचं नाव घेऊन म्हणतो गव्हर्नर की हे शिव मंदिर आहे. तिथले जे कर्मचारी आहेत ते बुद्धाच्या 5 प्रतिमांना सांगताय हे पांडव आहे. काय चालू आहे देशामध्ये? म्हणजे EVMच्या द्वारे सत्ता मिळाल्यामुळं जर तुम्ही बौद्धांच्या विरासतीला डिस्ट्रॉय करत असाल तर आम्हाला यावर विचार करावा लागेल. ही विचार करण्याची वेळ आहे. या निमित्ताने काय आवाहन करणार सर महाराष्ट्रातील जनतेला, बौद्ध जनतेला किंवा देशभरातील जनतेला? महाराष्ट्रातील, आता मी मराठीत बोलत असल्यामुळे मी महाराष्ट्रातील जनतेला हेच अपील करू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्मरथ चालवला 56ला आणि आपल्या हाती जो दिला आहे तो धम्मरथ रोखता कामा नये. त्याची घोडदौड पुढे झाली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या बौद्धांनी बुद्ध धर्म टिकवला आहे, त्यांचे आभार आहे. त्यांनी आधुनिक भारतामध्ये बाबासाहेबांच्या या चळवळीला समर्थन दिलं आणि आज त्या तरुणांना गर्व वाटते की बाबासाहेबांनी आम्हाला मुक्त केलं आहे. तर ही चळवळ देशव्यापी चळवळ बनवण्यासाठी महाराष्ट्रातल्या आंबेडकराईट बुद्धिस्ट तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. यार नाम तो जरा मालूम नहीं है और सभी मेरे माननीय उपस्थित। सबसे पहले देखिए ये आंदोलन है, कोई खेल नहीं। इसके लिए बहुत ताकत लगती है, बहुत मेहनत लगती है। ये उतना पैसा लेकिन काम ईमानदारी से करो। मेरा जिला में काम आज बोल नहीं मुझे माफी मांगना चाहिए। किसी की हिम्मत नहीं करते। अभी ये बता रहा हूँ, उसके बाद में मैं ये आंदोलन के बारे में बता दूंगा, लेकिन ये मैं क्यों बोला? वही बात है। तो देखो आंदोलन चलाना कोई गोलियां खेलने का खेल नहीं होगा। जो मेन प्रमुख आदमी होता है उसको समझना चाहिए। अगर किसी राज्य के एक आदमी को कोई पद देता है तो उससे क्या बातचीत होना चाहिए, उससे कैसी बात करनी चाहिए। हम भोजन पानी अन्न अभी भी लाखों रुपए पड़ा है हमारे पास जमा, लाखों रुपए। पाटिल साहब भी मुझे जानते होंगे, पहले से जानते हैं। हमारे पास पैसा पड़ा है, हमारे पास बहुत सारे लड़के पड़े, एक लड़के पड़े हैं, हमारे पास सब कुछ है, लेकिन ये लोग नहीं जानते। उनका ये इतना भी ये बात कि आप आगे आके थोड़ा बात करो, वो भी नहीं बोल सकते। मान सम्मान की छोड़ो, मैं मान सम्मान नहीं, मैं कचरा भी साफ करता हूँ, बिहार भी डालता हूँ, लेकिन मेरा उद्देश्य ये भी रहता है पाटिल साहब, जो मैं सोच लेता हूँ मैं करके दिखाता हूँ। चाहे उसके लिए मुझे 5 लोगों की भी जरूरत मेरे अगर साथ है तो मैं जमीन को खोलना चाहते हैं और खोलेंगे किसी की हालत में। चाहे कोई इसके लिए हम तो साथ देंगे, नमाजी को साथ देंगे, इसका कोई ये नहीं है। चाहे जितना पैसा लाए उतना उन्हें देखे नहीं, उतना पैसा देंगे। जितने लोग चलना चाहिए, मन जीतना चाहिए। तो यार कहाँ ये बात हो रही है? मैं बड़ा, मैं आज तक कभी मैं बड़ा नहीं समझा। और मैं ये भी बात मैंने दिमाग है और इतना टैलेंट बड़ा है। यूनो में मैं गया फ्रांस में, यूनो में चुपके से सारे डॉक्यूमेंट्स मैंने मी अरे साहेबांनी काय काम केलं आहे हे तुम्हाला उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. चंदू पाटील जे आहे, पाटीलांचे नाव मला माहित नाहीये, परंतु चंदू पाटीलजींना काळे साहेबांचं काम माहित आहे. त्यांनी अनेक विचारांविरुद्ध काय केले मला
आप सर्वांनाच माहिती आहे आम्हाला आंदोलन कसं साहित्य हेही माहिती आहे आणि त्यांची इच्छा होती की बुद्धगयामध्ये बाबासाहेबांना स्टॅच्यू बसवा ही माहिती पूज्य भंतेजींनी विश्वकर्मा बोधीजींनी दिलेली आहे आणि त्यांना साक्षीदार म्हणून बोधी पालवली तुमच्या हस्तेच तिथे उद्घाटन झालेलं आहे ही हकीकत आहे आणि मला तुमच्या आंदोलनासोबत उभं राहायचं आहे तुमच्या स्फूर्तीला राहायचं आहे एवढं तुम्हाला आश्वासन देते थांबते जय भीम जय भारत नमो ये अपने आगे सब अपने कार्यक्रम मेरा भी कोई ये बात नहीं बोला यहाँ पर कोई तो बोला कि 10,000 की है मेरा भी 20,000 Subscribe now and press the bell icon. Never miss an update.